लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता यायला सुरुवात देखील झाली आहे। आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। तर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात देखील झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात माहिती देखील दिली आहे। लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। सरकारच्या लाडक्या बहिणीच्या योजनेले संदर्भातली सर्वात मोठी ही बातमी आलेली आहे। आता महिला बाल कल्याण विभागाचे जे मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे की माझ्या लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी, तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्याचे वितरण देखील सुरू झाले। ही खुशखबर थेट महिला आणि बाल कल्याणच्या विभागाचे मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी ट्विटद्वारे जाहीर केले। आजपासून पैसे वितरणाची प्रक्रिया देखील अतिशय गतिमान झाली आहे आणि मे महिन्याचा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये ही प्रक्रिया नक्कीच पूर्ण होईल असं सांगण्यात देखील आलेलं आहे। पण थांबा, एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वच बहिणींनो मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही। असं काय झालंय? कारण सरकारने या योजनेत काही मोठे बदल केलेत आणि त्यामुळे काही अटी देखील लागू केल्यात। इतकंच नाही तर ज्या बहिणींना महिन्याचा हप्ता मिळाला तरी जूनच्या 12व्या हप्त्यासाठी एक वेगळी कार्यपद्धती देखील ठरवण्यात आलेली आहे। जूनचा हप्ता कधी जमा होईल याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकृत घोषणा देखील केली आहे। म्हणूनच माझ्या बहिणींनो, ही माहिती नीट ऐका, कारण यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही हे ठरेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात सरकारने एक महत्त्वाचा निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे। यामुळे तुम्हा सर्व लाडक्या बहिणीची आता प्रतीक्षा संपूर्ण संपलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा सर्वात मोठा निर्णय देखील जाहीर केलेला आहे, कारण त्यामुळे नक्कीच तुम्हाला दिलासा मिळणार आहे। त्याच्या पहिल्या टप्प्यातील ज्या 12 जिल्ह्याची यादी आहे ती यादी देखील जाहीर करण्यात आली आहे आणि कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलद्वारे पैसे जमा झाल्याचा जो मेसेज आहे तो मेसेज येऊ शकतो। सरकारने एकूण 3 याद्या तयार केल्या आहेत, पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी। या तिन्ही यादीमध्ये वेगवेगळ्या लाभार्थीची नावे समाविष्ट आहेत। विशेष म्हणजे पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट ती 1500 रुपये जमा होतील। पण या यादीत तुमचं नाव येण्यासाठी काय करावं लागेल आणि तुम्हाला टोटल 3000 रुपये येण्यासाठी काय करावं लागेल, तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यासाठी कोणती पावलं उचलावी लागतील, याशिवाय सरकारकडून तुम्हाला 40,000 रुपयेचा अतिरिक्त लाभ देखील मिळणार आहे। गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला 830 रुपये मिळण्याची देखील व्यवस्था आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, लाडकी बहिणी योजनेसोबतच आता गॅस सिलेंडरचा जो लाभ आहे तो देखील मिळणार आहे। पण हे सगळं कसं मिळवायचं आणि मे महिन्याचा 11वा हप्ता आहे तो आणि गॅसचे 830 रुपये कसे मिळतील ही सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त थोडा वेळ काढा आणि ही माहिती नीट समजून घ्या, कारण ज्या बहिणीनं काल माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांना खूप मोठा फायदा देखील झाला आहे। मे महिन्याचा हप्ता आता सगळ्यात आधी जमा तर होत आहे। जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल, घाबरून जायचं कोणतेही कारण आहे। मी तुम्हाला सांगते काय करायचं, ज्यामुळे पुढील 2 तासामध्ये तुमच्या मोबाईलवर जर मेसेज येत असेल तर तुम्हाला चला तर आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत त्याची नावं देखील पाहूया। या योजनेची सविस्तर माहिती आपण समजून घ्या। लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। सरकारने आता एकामागून एक असे 3 मोठे देखील निर्णय देखील घेण्यात आले। त्यानुसार वेगवेगळ्या याद्या देखील जाहीर केल्यात। पहिल्याच यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुमच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होतील। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः चेकवर सही देखील केले आणि हा चेक मंजूर देखील झाला आहे। त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। आता सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय जाहीर देखील झालाय। त्यानुसार पहिल्या यादीमध्ये 12 जिल्ह्याची यादी समाविष्ट आहे। जर तुमचं गाव किंवा शहर या 12 जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यामध्ये येत असेल तर कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा झाल्याचा मेसेज देखील येईल। ही तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे। आता या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला लवकरच पैसे मिळतील। चला आता या 12 जिल्ह्याची नाव पाहूया। कोणत्या यादीत तुमचं नाव येण्यासाठी काय करावं लागेल हे देखील नक्की समजून घ्या। ही माहिती अतिशय खूप महत्त्वाची आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐका, कारण यामुळे तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये असं तुम्हाला 40,000 रुपयाचा अतिरिक्त लाभ देखील मिळू शकतो। आता सर्वात आधी
या 12 जिल्ह्याची नावं पाहूया. पहिल्या टप्प्यातील यादी आहे. पहिला जिल्हा आहे पुणे. पुणे जिल्ह्याचं नेहमीच नाव आघाडीवर असतं आणि यावेळी ही पहिल्या यादीत आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः या योजनेसाठी चेकवर सही केली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना आता यांची संपूर्ण चिंता मिटलेली आहे. सरकारने जाहीर केलेल्या या मोठ्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 3,000 रुपये मिळणार आहेत. दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा. सातारा जिल्हा यादीतील दुसरा जिल्हा आहे. जर तुम्ही पुणे किंवा सातारा जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. तर अजून मेसेज आला नसेल तर घाबरून जायचं कारण नाही. मी तुम्हाला मार्गदर्शन लगेच सांगेन. तिसरा जिल्हा तो म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर पुणे विभागातील या 3 जिल्ह्याची नावे पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याची निवड झाली. येथील पात्र बहिणीला कोणत्याही क्षणी पैसे यायला जमा व्हायला मेसेज देखील येईल. तुमच्या अकाउंटमध्ये जमा देखील झाले असतील. आता दुसरं पाहिलं गेलं तर सातारा जिल्ह्यासाठी तब्बल 100 कोटीचा निधी देखील मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे तिथल्या बहिणींना लवकरच लाभ मिळणार आहे. आता या यादीबाबत थोडं सविस्तर समजून घेऊया. पहिल्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. दुसऱ्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला 1,500 रुपये मिळतील आणि तिसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव असेल त्यांना 500 रुपये मिळतील. याशिवाय ज्या गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त 40,000 रुपयाचा अतिरिक्त लाभ काय हे देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहेत आणि 36 जिल्हे आहेत. यापैकी लोकसंख्येने छोटे जिल्हे आणि कमी लाभार्थी असलेले जिल्हे यांना प्राधान्य दिले जाते. त्यानंतर मोठ्या लोकसंख्येच्या आणि जास्त लाभार्थ्याच्या जिल्ह्यांना संधी मिळेल. पण पहिल्या यादीमध्ये नाव आलं तर त्यांना 3,000 रुपये नक्की मिळतील आणि मे महिन्याचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज देखील लवकरच. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी ह्या निर्णयाची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आता पुढे मराठवाड्यातील चौथा जिल्हा असणार आहे तो म्हणजे बीड. बीड जिल्ह्यामध्ये देखील पात्र महिलांना 1,500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि तुम्हाला 40,000 रुपये अतिरिक्त लाभ देखील मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पुढील 2 मिनिटं माझी माहिती नीट ऐका. जर तुम्ही ही माहिती ऐकली तरच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. सरकारनं गॅस सिलेंडरच्या पैशाचं वितरण देखील सुरू केलेलं आहे. आता मागील महिन्यामध्ये काही बहिणींना 1,500 रुपये आणि 830 रुपये म्हणजे एकूण 2,330 रुपये मिळाले होते. जर तुम्हाला फक्त 1,500 रुपये मिळाले असतील तर तुमचं नुकसान झालं आहे, कारण गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुम्हाला मिळायला हवे होते. लाडकी बहिणी योजनेसोबतच जी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत हे 830 रुपये मिळतात. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लगेच तुम्हाला सांगतो. आता या यादीतील पुढील जिल्ह्याबद्दल बोलूया. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि ही बीड जिल्हे हे 4 जिल्हे आतापर्यंत निश्चित झालेले आहेत. याशिवाय आणखी 8 जिल्ह्याची निवड देखील दुसऱ्या टप्प्यात जाहीर झाले. यामध्ये नाशिक विभागातील धुळे आणि नंदुरबार, नागपूर विभागातील वर्धा आणि भंडारा, नंतर मुंबई उपनगर विभागातील ठाणे आणि मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्याचा देखील समावेश आहे. या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणीच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी 3,000 रुपये जमा होऊ शकतात. पहिल्या यादीतील 32 लाख महिलांना 3,000 रुपये, दुसऱ्या यादीतील 68 लाख महिलांना 1,500 रुपये आणि तिसऱ्या यादीतील महिन्याला 500 रुपये. म्हणजे तुम्हाला एक धक्कादायक बाब आहे, सरकारने चौथी यादी जाहीर केली आहे. ही यादी देखील अपात्र महिलांची होय. जर तुमचं चुकून चौथ्या यादीत नाव गेलं तर तुम्हाला लाभ देखील थांबू शकतो. आता अपात्र का ठरलं, आता काही महिलांचं उत्पन्न देखील 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि काही महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे, काही महिलांच्या कुटुंबात सरकारी किंवा खाजगी नोकरी आहे, आयकर जो भरला जातो, टॅक्स भरला जातो, अशा कारणामुळे देखील चौथ्या यादीत तुमचं नाव टाकण्यात आलंय. अशी माहिती तुम्ही पाहू शकता. आता पहिल्या यादीतील 3 महिला खूप भाग्यवान आहेत. विशेषतः पहिल्या यादीतील ज्यांना 3,000 रुपये मिळणार आहेत त्या पहिल्या यादीत नाव मिळण्यासाठी काय करावं लागेल. पहिल्या यादीत ज्या महिलांचा समावेश आहे त्यांचा एप्रिलचा हप्ता बाकी आहे. याचा अर्थ एप्रिल आणि मे महिन्याचा एकत्रित हप्ता म्हणजे 3,000 रुपये त्यांना मिळतील. आता काही महिलांचा मार्चचा हप्ता बाकी आहे, त्यांना मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्यांचा एकत्रित 4,500 रुपये मिळतील. दुसऱ्या यादीतील महिलांचे आतापर्यंत सर्व हप्ते क्लिअर आहेत, पण त्यांचा फक्त मे महिन्याचा हप्ता बाकी आहे, त्यामुळे त्यांना 1,500 रुपये मिळतील. ज्यांना तिसऱ्या यादीतील महिलांचा प्रश्न असा आहे की त्यांना PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात. या योजनेमधून त्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळतात, बरोबर, म्हणजेच महिन्याला 1,000 रुपये. त्यांचं सरकार त्यांचे 1,000 रुपये वजा करून फक्त 500 रुपये देते आणि चौथी यादी अपात्र महिलेच आहे, त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. आता गॅस सिलेंडरच्या 830 रुपये बाबत बोलूया. आता पैसे मिळवणं खूप सोपं आहे, पण बऱ्याच बहिणी याकडे लक्ष देत नाहीत. तुम्ही गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असायला हवं. बऱ्याच घरामध्ये गॅस सिलेंडर हे पती, सासरे किंवा दिराच्या नावावर असतं. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल
तर तुमच्या नावावर गॅस कनेक्शन हस्तांतरित करा। ही प्रक्रिया फक्त 7 ते 8 दिवसाची आहे। एकदा का गॅस कनेक्शन तुमच्या नावावर झालं की तुम्हाला 830 रुपये मिळतील। हे पैसे कसे मिळतात? तुम्ही गॅस सिलेंडर बुक करताना कॅश पेमेंट करता आणि तेल कंपन्या जसे की HP गॅस, भारत पेट्रोलियम तुमची नावं सरकारकडे पाठवतात आणि सरकार हे 830 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करतं। मागील महिन्यामध्ये काही बहिणींना 1500 रुपये आणि 830 रुपये मिळाले। फक्त तुम्हाला 1500 रुपये मिळाले असतील तर कमेंटमध्ये सांगा, कारण तुमचं नुकसान झालंय। वर्षातून 3दा गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात आणि यावर्षी देखील एकदा पैसे मिळाले आहेत। बाकीचे पैसे मिळवण्यासाठी गॅस कनेक्शन तुमच्या नावावर हस्तांतरित करा। आता काही महत्त्वाच्या गोष्टी, तुमचं जे बँक खातं आहे ते आधार कार्डला लिंक असायला हवं आणि आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक देखील असायला हवं। जर मेसेज येत नसेल तर तुमचं खातं पोस्ट ऑफिस किंवा इतर बँकेत असेल तर बँकेत जाऊन तुमची तपासणी करा। स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर इंडियन बँक, HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक यासारख्या बँकेमध्ये पैसे लवकर जमा होतात, कारण त्यांचं आधारशी ऑटोमॅटिक लिंकिंग होतं। तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे की नाही हे तपासलं जाणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 लाख रुपयाची उत्पन्नाची मर्यादा देखील ठेवण्यात आली। जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा अर्ज रद्द देखील होईल। अर्ज भरताना अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली होती। आता तपासणी देखील सुरू झाली आहे। ज्या महिलाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। विशेषतः ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे, ज्यांच्यावर जास्त लक्ष आहे, कारण पांढरे रेशन कार्ड असणाऱ्याचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असतं असं सरकारला माहित आहे। पण ज्याच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना यात थोडी सूट मिळू शकते। तरी जर तुमच्याकडे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही नवीन वित्तीय वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा। तुमच्या कुटुंबात किती महिला आहेत, त्यापैकी 65 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिला किती आहेत आणि त्यापैकी महिला किती लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की एका कुटुंबात फक्त 2 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो। पण तपासणीत असं आढळलं आहे की काही कुटुंबात 3-4 महिला या योजनेचा लाभ घेतात। अशा महिलांचा लाभ देखील बंद होऊ शकतो, करण्यात येणार आहे अशी माहिती देखील सांगण्यात आली। जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यातून बोलताय, किती पैसे मिळाले आणि कोणत्या बँकेत खातं आहे। जर यात काही शंका असतील तर त्यांचं कमेंटमध्ये उत्तरा, मी लवकरच उत्तर देईल। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, माहिती जास्तीत जास्त बहिणीपर्यंत शेअर करा। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा। धन्यवाद।